आणि यानंतर न्यूज टॉप 9 मध्ये आता इतर काही 9 राजकीय बातम्या पाहूया। इंदापुरात शरद पवारांचा 23 मार्चला शेतकरी मेळावा, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, संजय जगताप उपस्थित राहणार। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचं शरद पवारांना निमंत्रण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, असलम शेख यांच्यासह काँग्रेसचे नेते वायबी चव्हाण सेंटरवर पवारांच्या भेटीला। विरोधकांची गाडी रुळावर नाही, मात्र पंतप्रधान मोदींची गाडी वेगानं जातीये, मोदींचं कौतुक करत मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। नारायण राणेंनी मुख्यमंत्री शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतली, रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेबाबत चर्चेची शक्यता। 2 दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी राणेंची भेट घेतली होती। नवनीत राणा फ्रॉड, त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी करावी, राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांची टीका। राणांबाबत खरं झालं तर आंबेडकरांच्या तोंडात साखर पडो, नवनीत राणांना जेलमध्ये जावं लागणार, या आंबेडकरांच्या दाव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये बॅनरबाजीतून मनसेचा महायुतीला चिमटा, फडणवीसांच्या कडेवर शिंदे आणि अजितदादांचा फोटो लावत टोलेबाजी, आयात उमेदवारांवरून राज ठाकरेंनी मनसेच्या वर्धापन दिनी लावलेल्या टोलेबाजीवरून बॅनर। मोदींच्या हस्ते ऑनलाईन 506 रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणीचा शुभारंभ, मोदींकडून 10 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा। मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, मुंबई सेंट्रल, करी रोड, मरीन लाईन्स, चर्नी रोड, किंग्स सर्कल या स्थानकांचा यामध्ये समावेश।